ठाणे बोरिवली ट्विन टनेलचं आज शुभारंभ या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। एक अतिशय आनंदाचा दिवस ठाणे आणि मुंबईकरांच्या आयुष्यातला आहे। खरं म्हणजे ठाणे बोरिवली हा ट्विन टनेल याची कामाची सुरुवात आपण पाहिली। 2028 पर्यंत हा पूर्ण होईल अशी कामाची संकल्पना केलेली आहे आणि या प्रकल्पाबद्दल बरीचशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। 11-12 किलोमीटर आहे, सगळ्यात मोठा हा टनेल आहे, खोल टनेल आहे आणि अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून या ठिकाणी हे टनेल बोरिंग मशीन या ठिकाणी काम करणार आहेत। मेगा इंजिनिअरिंग या कंपनीने अनेक असे टनेल अतिशय अडचणीचे आणि चॅलेंजिंग असे प्रोजेक्ट टनेलचे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि त्याचा या दुहेरी आपल्या टनेलसाठी भुयारी मार्गासाठी उपयोग नक्की होईल। यामध्ये सगळ्यात अवघड काम म्हणजे हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या पर्यावरणाचं एक ते वरदान लाभलेलं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी संवेदनशीलपणे काम करणं, पर्यावरणपूरक काम करणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळे इथले सगळे जीवसृष्टी आहे, यामध्ये जी निसर्ग आहे याला कुठेही बाधा न येता हा प्रकल्प पूर्ण करण्याचं एक धाडस आणि चॅलेंज आपण स्वीकारलेलं आहे। MMRDA हे काम हाती घेतलंय। अगोदर याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि मी MSRDC खात्याचा मंत्री होतो आणि त्यावेळेस MSRDCच्या माध्यमातून आपण हा MMRDA हे काम वर्ग केलं आणि याचं भूमिपूजन देखील 2024 आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज मला आनंद आहे की मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात याला सुरुवात केली, त्यानंतर जोरात धक्का दिला, पण नंतर थोडं मध्ये व्यत्यय आला, स्पीड ब्रेकर आले, पण ते स्पीड ब्रेकर आम्ही सगळे दूर करून टाकले, कारण शेवटी याचं नाव नायक दिलेलं आहे आणि एक आहे अर्जुना। नायक आणि अर्जुना इथे काम करणार आहेत आणि खरं म्हणजे हे याला महायुती म्हटलं तर चालेल। म्हणजे महायुती ताकदवान आहे, शक्तिमान आहे, परंतु नायक देखील नाव खूप चांगलं आहे आणि एका फुलपाखरावर म्हणजे इथलं जे काही जैववैविध्य जे आहे त्याच्यावर झाडाचं नाव देखील अर्जुना आहे आणि म्हणून आता विकासाच्या